Good morning, students. Today I am going to present in front of you a statement of purpose. 12th English section number 3, 3.4, textbook page number 153. Topic: statement of purpose. So let's start to discuss about the topic statement of purpose. It's called SOP. Today we are going to discuss a new topic mentioned in our syllabus, that is statement of purpose. In short, you may call it SOP. SOP means statement of purpose. It is very important document. It gives information about yourself and your achievement in systematic way. The SOP gives you an opportunity to show the special qualities which make you distinct from other. It explains why do you want to join the course, what is your liking, how you have developed your liking. The SOP means the statement of purpose is a gateway to your career as the admission committee judges your screens the application on the basis of the statement of purpose received. It justifies how you will be able to achieve your aim. It also explains why you have selected a particular university. What is statement of purpose? नेमका स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय आपल्याला यामध्ये या स्लाइडमध्ये पाहायचं आहे. अ स्टेटमेंट ऑफ पर्पज इज ॲन ॲप्लिकेशन मेड टू युनिव्हर्सिटी टू सीक ॲडमिशन टू अ पर्टिक्युलर कोर्स. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एखाद्या कोर्ससाठी आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे, एक अप्लाय करायचं आहे, एक अर्ज करायचं आहे आणि अर्ज करताना आपला स्टेटमेंट ऑफ पर्पज एक एक निबंध वजा आपल्याला आपली माहिती त्याच्यामध्ये मांडणी करायची. आपला हेतू काय, आपला उद्देश काय, का आपल्याला त्या कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे, त्याच युनिव्हर्सिटीमध्ये का, कितीच युनिव्हर्सिटी आपल्याला फायदेशीर का आहे, तेच कॉलेज आपल्याला योग्य का वाटतं आहे आणि त्या कोर्स बाबतीत आपला अनुभव काय, आपला एक्सपिरियन्स काय, या बाबतीत आपल्याला या स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये त्याची मांडणी करायची किंवा त्यानुसार आपल्याला पाहायचे. स्टेटमेंट ऑफ पर्पज इज ॲन एसे विच डिस्क्राईब यू ॲज अ पर्सन, युअर एम अँड ॲम्बिशन. आपल्या इच्छा, आकांक्षा, ध्येय, धोरणं नेमकी काय आहेत त्या कोर्सविषयी, त्या सिलेबसविषयी किंवा त्या युनिव्हर्सिटीविषयी किंवा त्या डिग्रीविषयी, त्या पर्टिक्युलर कोर्सविषयी, तर त्या बाबतीतला हा एक निबंध. इट स्पीक अबाउट युअर जर्नी ऑफ लाईफ अँड द क्वालिटीज यू हॅव न्यूट्रेड इन द प्रोसेस इन द सिस्टमॅटिक वे. हाऊ टू ड्राफ्ट स्टेटमेंट ऑफ पर्पज. कशा पद्धतीने आपण ड्राफ्टिंग करू शकतो स्टेटमेंट ऑफ पर्पजचं. ड्राफ्टिंग करायचं आहे तर कोणत्या पद्धतीने त्याची ड्राफ्टिंग केली जावी, कशा पद्धतीने ड्राफ्टिंग केली जाते. हाऊ टू ड्राफ्ट अ स्टेटमेंट ऑफ पर्पज. स्टेप 1. स्टेप टू राईट अ स्टेटमेंट ऑफ पर्पज. Statement of purpose should be written in around 500 words. It may contain 5 to 6 paragraphs. Step number 1. Begin with your introduction. आपल्या सुरुवातीला इंट्रोडक्शन स्वतःचं करायचं आहे. टॉक अबाउट युअर पर्सनल बॅकग्राऊंड. आपलं स्वतःचं वैयक्तिक पर्सनल बॅकग्राऊंड जे आहे तर त्याबद्दल आपल्याला त्यामध्ये पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला लिहायचं आहे. फर्स्ट स्टेपमध्ये लिहायचं आहे युअर मेंटल मेकअप अँड युअर एम इन लाईफ. आणि आपलं निश्चितच आपलं एम काय आहे, आपलं फायनल डेस्टिनेशन किंवा गोल काय आहे, काय ठरलं आहे की या प्रमाणे आपल्याला फर्स्ट स्टेपमध्ये फर्स्ट इंट्रोडक्टरी पॅरेग्राफमध्ये आपल्याला मेन्शन करायचं आहे. स्टेप नंबर 2. The second paragraph should speak about why you wish to join the specific course, your area of interest. Areas of interest. आपली आवडती फील्ड कोणती आहे, इंटरेस्ट फील्ड कोणती आहे, ती सेकंड पॅरेग्राफमध्ये आपल्याला ती मांडणी करायची. द सेकंड पॅरेग्राफ शुड स्पीक अबाउट व्हाय यू विश टू जॉईन द स्पेसिफिक कोर्स, युअर एरिया ऑफ इंटरेस्ट. स्टेप नंबर 3. इन द थर्ड पॅरेग्राफ write about your qualities that will be helpful or suitable for this career, goal or objective. Show how your hobbies and extracurricular activities will be helpful in strengthening your goals. कॉलेज स्कूल लेवलला असताना कॉलेजमध्ये आपण एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी किंवा अदर स्पोर्ट असतील, काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील, त्याच्यामध्ये जर आपण
भाग घेत असो तर त्या कशा आपल्याला हेल्पफुल ठरतील त्याही त्यामध्ये आपल्याला मेन्शन करायचं आहे किंवा त्या रिलेटेड आहेत का त्या फील्डशी. इन द थर्ड पॅरेग्राफ राईट अबाउट युअर क्वालिटीज दॅट विल बी हेल्पफुल ऑर सुटेबल दिस करियर गोल ऑर ऑब्जेक्टिव्ह. शो how your hobbies and extracurricular activity will be helpful in the strengthening your goals. Step number 4, in the fourth paragraph, mention your experience in this field or any internship project you have done. You can state something which make you distinct from the other applicant. In the fourth paragraph, चौथ्या पॅरेग्राफमध्ये मेन्शन युअर एक्सपिरियन्स इन दिस फील्ड. जर त्या फील्डविषयी आपल्याला काही एक्सपिरियन्स असेल तर तो किंवा इंटर्नशिप केली असेल किंवा त्याच्याविषयी काही प्रोजेक्ट केला असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला मांडणी करायची. स्टेप नंबर 5, इन द कन्क्लुडिंग पॅरेग्राफ, शेवटच्या समारोपाच्या ज्या पॅरेग्राफमध्ये, स्टेट हाऊ ॲडमिशन टू दिस पर्टिक्युलर कोर्स युनिव्हर्सिटी विल बी अ बेनिफिकल टू यू अँड हाऊ यू लुक ॲट फ्रॉम अ लाँग टर्म करिअर पर्स्पेक्टिव्ह. आणि आपल्याला कसं फायदेशीर आहे त्याच युनिव्हर्सिटीमध्ये त्याच कॉलेजेसमध्ये तोच कोर्स आपल्याला कसा फायदेशीर आहे आणि आपल्याला फुल लाईफमध्ये ती कसं फायदेशीर आहे ती आपल्याला त्यामध्ये मांडणी करायची आहे. डज ऑफ स्टेटमेंट ऑफ पर्पज, काय करावं किंवा कोणत्या गोष्टीचं पालन करावं किंवा काय स्टेप कराव्यात आपल्याला स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिताना. डिअर स्टुडंट्स, फॉलो द फॉलोइंग टिप्स व्हाईल यू आर रायटिंग स्टेटमेंट ऑफ पर्पज. फर्स्ट स्टेप, राईट द स्टेटमेंट ऑफ पर्पज इन क्लिअर अँड लुसिड लँग्वेज. सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्हाला किंवा एकदम ऑफिशियल लँग्वेजमध्ये तुम्हाला काय करायचं, स्टेटमेंट ऑफ पर्पज क्लिअरली आपल्याला मांडणी करायची. राईट अ स्टेटमेंट ऑफ पर्पज इन क्लिअर अँड लुसिड लँग्वेज. सेकंड थिंग्स, डू नॉट मेक स्पेलिंग ऑर कन्स्ट्रक्शन मिस्टेक. आपली जी मांडणी करण्याची पद्धत आहे स्टेप बाय स्टेप आपल्याला मांडणी करायची आहे. डू नॉट मेक अ स्पेलिंग मिस्टेक ऑर कन्स्ट्रक्शन मिस्टेक. नंबर 3, यू शुड बी अ कन्व्हिन्सिंग. नंबर 4, शो डिटर्मिनेशन इन युअर करिअर. निश्चितच आपलं त्या करिअरविषयी डिटर्मिनेशन असलं पाहिजे किंवा आपण त्यामध्ये दाखवलं पाहिजे. आपल्या स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये त्याचा उल्लेख करायला हवा. नंबर 5, युअर पर्पज ऑफ चूजिंग दिस पर्टिक्युलर कोर्स अँड युनिव्हर्सिटी शुड बी अकॉर्डियन्स विथ युअर करिअर. आणि निश्चितच युअर पर्पज ऑफ चूजिंग दिस पर्टिक्युलर कोर्स अँड युनिव्हर्सिटी शुड बी इन अकॉर्डियन्स विथ युअर करिअर. निश्चितच तुम्ही जे क्षेत्र निवडलेलं आहे, जी फील्ड निवडलेली आहे, तर तुमच्या इंटरेस्ट फील्डशी त्याचं साधर्म्य असलं पाहिजे. नंबर 6, रिमेंबर दॅट युअर पर्सनॅलिटी इज रिफ्लेक्टेड थ्रू दिस. आपली पर्सनॅलिटी त्याच्याशी समरस असायला हवी. नंबर 7, हायलाईट युअर क्वालिटीज. आपल्या ज्या क्वालिटीज आहेत, आपली जी स्ट्रेंथ आहे ती आपण हायलाईट करणं अत्यावश्यक आहे. स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये हायलाईट युअर क्वालिटीज. लाईफ एक्सपिरियन्स, जर तुम्हाला त्या क्षेत्रामधला त्या कोर्स बाबतीतला काही अनुभव असेल तो एक्सपिरियन्स आपण या ठिकाणी मांडणी करायला हवी. हायलाईट युअर क्वालिटीज, लाईफ एक्सपिरियन्स इन सच अ वे दॅट युअर ॲप्लिकेशन शुड स्टँड आउट फ्रॉम द रेस्ट. सॅम्पल स्टेटमेंट ऑफ पर्पज, एक एक्झाम्पल दिलं आहे विद्यार्थी मित्रांनो. पेज नंबर 155, 12th कोर्स बुक इंग्लिश, सेक्शन नंबर 3.4, पेज नंबर 155 वर तुम्हाला सॅम्पल एक स्टेटमेंट ऑफ पर्पज दिलेला आहे, एक एक्झाम्पल दिलेला आहे. आपण पाहूया लाईन बाय लाईन की यामध्ये काय मांडणी केली, कशा पद्धतीने त्यांनी सॅम्पल दिलेला आहे. परस्युइंग अ कोर्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग will enable me to progress in the field which started as a dream. The genius of this dream was a personal experience at the age of 10. We were on a road trip in my dad's car. Without any warning, the engine seized and with it my dreams for an exciting holiday too. My dad hopped out of the car and opened the bonnet. I was right on this tall, watching him work on the engine, utterly fascinated. Soon the car was up and running. I was in awe and admiration for my dad. I wanted to be just like him. My dad is an engineer, and I know the seed of engineering had just been planted deep in my core. I am eager to exploit my hunger for the course of mechanical engineering and particular automotive engineering. विद्यार्थी मित्रांनो, या पॅरेग्राफमध्ये
स्टार्टिंग पॅरेग्राफ आहे. या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलं आहे की परस्युइंग अ कोर्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, या ठिकाणच्या सिलेबसमध्ये दिलेल्या विद्यार्थ्याला, 10 वर्षाच्या मुलाला कसं बीज रोवलं गेलं मेकॅनिकल इंजिनिअरिंगला या फील्डकडे जाण्याचं, आणि त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कोर्स करायचा आहे, इंजिनियर बनायचं आहे, हे कसं ठरवलं. तर ज्यावेळेस तो त्याच्या वडिलांबरोबर ड्रायव्हिंग करण्यासाठी लाँग ड्राईव्हला जात असतो, त्यावेळेस गाडी बंद पडलेली असते आणि त्याच्या वडिलांनी ते बोनट उघडला आणि काहीतरी केल्यानंतर गाडी लगेच स्टार्ट झाली आणि रनिंग सुरू झाली. आणि त्याच वेळेस तो म्हणतो, आय वॉज राईट ऑन दिस स्टॉल वॉचिंग हिम वर्क ऑन द इंजिन utterly fascinated. Soon the car was up and running. I was in awe and admiration for my dad. I wanted to be just like him. आणि त्याला त्याच्या वडिलांसारखं बनायचं होतं. माय डॅड इज अन इंजिनियर, आणि त्याचे वडील पण इंजिनियर होते. अँड आय नो द सीड ऑफ इंजिनिअरिंग हॅड जस्ट बीन प्लांटेड डीप इन माय कोर. आणि माझ्या मुळामध्येच, माझ्या गाभ्यामध्येच की इंजिनिअरिंगचं बीज रोवलं गेलं. आय एम इगर टू एक्सप्लॉइट माय हंगर ऑफ द कोर्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आणि त्याला उत्सुकता होती की त्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगलाच त्याला जायचं आणि तो कोर्स कंप्लीट करायचा, इन पर्टिक्युलर ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग. Over the summer holiday of 2017, I undertook an internship at the bus and coach manufacturing factory in Pune. As an apprentice, I had a team of highly qualified engineers to guide me. The teamwork, zeal, and expertise displayed was an enormous learning point. The experience enriched my understanding of how vehicles work. This internship gave me an insight into the day-to-day challenges faced by an engineer. I also learned the basics of the lathe and milling machine, and I was able to make a bolt with a thread on it. Utilizing this machine skill, I was able to make my own spinner. विद्यार्थी मित्रांनो, या पॅरेग्राफमध्ये तो म्हणतो, ओव्हर द समर हॉलिडेज ऑफ 2017, की 2017च्या समर हॉलिडेमध्ये अंडरटोक अँड इंटर्नशिप ॲट बस अँड कोच मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी. बस आणि कोचच्या मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी पुण्यामध्ये तो इंटर्नशिप करत होता आणि त्या हायली क्वालिफाईड टीम इंजिनियरशी त्याला गाईड करत होती. आणि त्याचं एक टीमवर्क, झील किंवा एक्सपर्टीज जे आहेत, डिस्प्लेज इनॉर्मस लर्निंग पॉईंट, आणि त्याच्यामधला जो उत्साह आहे, इनॉर्मस लर्निंग पॉईंट जो आहे, त्याला त्या ठिकाणी एक्सपिरियन्स त्याचा मिळाला आहे. द एक्सपिरियन्स इनरिच माय अंडरस्टँडिंग ऑफ हाऊ व्हेकल वर्क. आणि त्या एक्सपिरियन्सनी त्याला समजलं की हाऊ व्हेकल ऑज वर्क, ही गाड्या किंवा फोर व्हीलर किंवा एक वाहन कसं काम करतं, कसं कार्य करतं, हे त्याला त्याचा एक्सपिरियन्स मिळाला. दिस इंटर्नशिप गिव्ह मी ॲन इन्साईट इन टू द डे टू डे चॅलेंजेस फेस बाय ॲन इंजिनियर. आणि त्याला समजलं की इंजिनियरला दररोजच्या ह्याच्यामध्ये, व्यवहारामध्ये, जीवनामध्ये, डे टू डे लाईफमध्ये कसे चॅलेंजेस फेस करावे लागतात. आय ऑल्सो लर्न द बेसिस ऑफ लेथ अँड मिलिंग मशीन. लेथ मशीन असेल, मिलिंग मशीन असेल, तर त्याच्या बाबतीत त्याचे चॅलेंजेस त्याच्या बाबतीत त्याला समजलेलं आहे. अँड वॉज एबल टू मेक अ बोल्ट विथ अ थ्रेड ऑन इट. आणि बोल्टला थ्रेड कसे पाडायचे, जी लेथ मशीन आहे त्याच्यावर वगैरे, तर तो त्या ठिकाणी शिकवू लागलेला आहे. युटिलायझिंग दिस मशीन स्किल, आय वॉज एबल टू मेक माय ओन फ्रिज स्पिनर. I study in a school that lays great emphasis on co-curricular activity, especially sport. I excel in hockey and swimming. In hockey, I have been in the school A team right from the age of 7. This association with hockey has improved my hand-eyes coordination and my ability to stay focused in any given situation, attribute essential for a successful engineer. Outside of school, I pick up the sport of cricket, which initially began as a family outing. Later on, I immersed myself in the sport. Cricket has helped me build on my level of concentration. Concentration comes out of a combination of confidence and hunger. These are words that every engineer should live by. Have insatiable hunger to be the best in design, research and manufacturing of machine. विद्यार्थी मित्रांनो, की तो म्हणतोय, आय स्टडी इन अ स्कूल दॅट लेस ग्रेट एम्फसाइज ऑन को करिक्युलर ॲक्टिव्हिटी. को करिक्युलर ॲक्टिव्हिटी म्हणजे
संदर्भात आणि अभ्यासा व्यतिरिक्त ज्या एक्स्ट्रा को करिक्युलर ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्यामध्ये स्पोर्ट असतील किंवा स्पेशली स्पोर्ट आय एक्सेल इन द हॉकी अँड स्विमिंग. तो म्हणतो आहे आय एम एक्सलंट इन हॉकी अँड स्विमिंग, की हॉकी या खेळामध्ये आणि स्विमिंगमध्ये तो एक्सलंट होता. त्याचबरोबर त्यांनी त्यानंतर क्रिकेट ही जॉईन केलं आणि क्रिकेटमध्ये त्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलं आणि तो म्हणतो की क्रिकेट हॅज हेल्प मी बिल्ड my level of concentration come out of the combination of confidence and hunger. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कशाचं कॉम्बिनेशन आहे, कॉम्बिनेशन ऑफ कॉन्फिडन्स म्हणजे आपल्याला जे कॉन्फिडन्स येतो आणि हंगर आणि त्या हंगर याचं कॉम्बिनेशन म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन. दीज आर वर्ड दॅट एव्हरी इंजिनियर शुड लिव्ह बाय हॅव ॲज इसेन्शियल हंगर टू बी इन द बेस्ट इन डिझाईन. आणि इंजिनियरला एखादा पार्ट डिझाईन करण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन, हंगर आणि कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे आणि तो मला या स्पोर्ट गेममधनं मिळालेला आहे. वी रन अ डेली फीडिंग अ प्रोग्राम इन अवर टेम्पल्स वेअर एव्हरीवन इज वेलकम. आय हॅव टेकन पार्ट इन दिस सर्विस नियरली एव्हरी वीकेंड. आय हॅव ऑल्सो टेकन पार्ट इन सेव्हरल other community service venture such as planting tree in a bid to reduce deforestation. I also participated in a specially splash walk in order to collect money to help in the treatment of people who can't afford the medical care required to treat especially. Other extracurricular activity मध्ये तो यामध्ये त्याच्या स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये लिहितो आहे वी रन अ डेली फीडिंग प्रोग्राम इन अवर टेम्पल्स वेअर एव्हरीवन इज वेलकम. आय हॅव टेकन पार्ट इन दिस सर्विस नियरली एव्हरी वीकेंड. आय हॅव ऑल्सो टेकन पार्ट इन सर्वायवल ऑफ द कम्युनिटी सर्व्हिस व्हेंचर्स सच ॲज द प्लांटिंग ट्रीज इन द बीड टू रिड्यूस डिफॉरेस्टेशन. डिफॉरेस्टेशन जे रोखण्यासाठी त्यांनी ट्री प्लांटिंग किंवा अदर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये अदर फील्डमध्ये त्यांनी इंटरेस्ट दाखवलेला आहे. त्याचबरोबर शेवटी त्यांनी एक इंटरेस्ट किंवा एक्सपिरियन्स त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेला आहे. तो म्हणतो आहे especially in order to collect money to help in the treatment of people who can't afford medical facility. की हॉस्पिटॅलिटीज जे अफोर्ड करू शकत नाही, जे फोर पीपल आहेत त्यांच्यासाठी डोनेशन जे मनी डोनेशन आहे तर ते गोळा करण्याचं, कलेक्ट करण्याचं काम ते करत आहेत आणि त्याचाही उल्लेख त्यांनी स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये केलेला आहे. आय बिलीव्ह दॅट आय एम सुटेबल कॅन्डिडेट. आय बिलीव्ह मला विश्वास आहे दॅट आय एम सुटेबल कॅन्डिडेट फॉर द कोर्स सिन्स द सब्जेक्ट आय हॅव पिक फॉर माय अंडर ग्रॅज्युएट कोर्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. Namely, physics and mathematics have exposed me to high level of critical thinking. Throughout high school, I have been a practical thinker. My passion for physics has helped me. My passion for physics has helped my analytical skill. Mechanical engineers specifically apply fundamental math and physics laws to find solution to machines which we use every day. I believe that I am a suitable candidate for the course since the subject I have picked for my undergraduate course in mechanical engineering. तो म्हणतो माझा अंडरग्रॅज्युएट जो बॅचलर ऑफ एज्युकेशन आहे किंवा बॅचलर डिग्री जी आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये तो म्हणतो की मी त्यासाठी सुटेबल कॅन्डिडेट आहे. नेमली फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. आणि फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे माझ्या आवडीचे विषय हॅव एक्सपोज मी टू हाय लेवल ऑफ क्रिटिकल थिंकिंग. आणि मला हाय लेवलचं क्रिटिकल सर्वात अवघडातला अवघड विचार करण्यासाठी निश्चितच मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स माझे आवडते विषय थ्रूआउट हाय स्कूल. आय हॅव बीन अ प्रॅक्टिकल थिंकर. मी प्रॅक्टिकल विचार करणार आहे. माय पॅशन फॉर फिजिक्स हॅज हेल्प माय ॲनालिटिकल स्किल. मेकॅनिकल इंजिनियर्स स्पेसिफिकली अप्लाय फंडामेंटल मॅथ. निश्चितच मूलभूत प्रकारचं गणित किंवा फंडामेंटल मॅथ अँड फिजिक्स लॉ टू फाइंड सोल्युशन ऑफ मेकॅनिक्स मशीन्स विच यू यूज एव्हरीडे. आणि एव्हरीडेमध्ये फिजिक्समध्ये कोणत्या प्रकारचे टेक्निक वापरलं जातं ते मला चांगल्या प्रकारे मी करू शकतो, मला येऊ शकतं, म्हणून मी योग्य फील्ड निवडली असं मला वाटतं. I believe that UK, United Kingdom. I believe that the UK is the ideal location for my choice of study, as it is known to have the best universities for engineering, offering top-notch facilities in research, design, and manufacture. The UK, United Kingdom, has some of the greatest companies which
pioneered automotive engineering to what it is today. For example, Aston Martin and Jaguar Land Rover. I hope to secure admission that will provide me with the opportunity to fulfill my dreams. तो म्हणतो आय बिलीव्ह दॅट UK युनायटेड किंगडम इज द आयडियल लोकेशन फॉर माय चॉईस फॉर ऑफ स्टडी. माझी जी निवड आहे, मी निवड केली UKची, ती चॉईस ऑफ स्टडी यासाठी UK हे माझं आयडियल लोकेशन आहे. ॲज इट इज नोन टू हॅव द बेस्ट युनिव्हर्सिटी फॉर इंजिनिअरिंग ऑफरिंग टॉप नॉच फॅसिलिटी. आणि टॉप नॉच म्हणजे सर्वोत्तम असणारं फॅसिलिटी असणारं रिसर्च सेंटर असेल, डिझाईन सेंटर असेल, मॅन्युफॅक्चरिंग सेंटर असेल, ते UKमध्ये आहे आणि त्यासाठी मी ते सिलेक्ट केलेलं आहे. द UK हॅज सम ऑफ द ग्रेटेस्ट कंपनीज विच pioneered automotive engineering to what it is today. फॉर एक्झाम्पल ऑस्टन मार्टिन अँड जागॉर लँड रोव्हर. आणि ऑस्टन मार्टिन असेल किंवा जागॉर लँड रोव्हरच्या कार किंवा व्हेकल्स असतील या UKमध्ये प्रसिद्ध आहेत. आणि आय होप टू सेक्युअर ॲडमिशन दॅट विल प्रोव्हाइड मी विथ द ऑपॉर्च्युनिटी टू फुलफिल माय ड्रीम्स. आणि माझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी माझे ॲडमिशन निश्चित करा असं विनंती शेवटी करत आहे. ओके स्टुडंट्स, वी स्टॉप हिअर. Thank you very much.